नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली आहे. त्यानुसार गावागावातील दूध संस्थांमधील मतांचे गणित जुळवण्यासाठी नेते आणि पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यातच गोकुळ हे कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचं केंद्र असल्यानं या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली असते. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही साम दाम दंडभेद नीतीचा वापर करतात. 25 वर्षांची महाडिकांची सत्ता घालवून मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर वर्चस्व मिळवले होते. बुद्धिबळाच्या पटावर प्यादे हे सर्वात महत्त्वाचे आणि संख्यात्मक दृष्ट्या जास्त असलेले सैन्य असते. प्याद्यांचा योग्य वापर केल्यास प्रतिस्पर्धकाला अडचणीत आणू शकतो याची जाणीव नेत्यांना देखील असते आणि 2021 मध्ये झालेल्या गोकुळ निवडणुकीच्या दरम्यान हे सिद्ध देखील झालं होतं. कारण गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले होते. त्यामुळेच गोकुळमध्ये 25 वर्षांची महाडिकांची सत्ता बदलली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहिलं. राज्यात आता महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष हा महायुतीचाच व्हावा यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वालाच आता हादरा बसला आहे. दरम्यान 2021 मध्ये झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 3647 संस्थांचे ठराव दाखल झाले होते. त्यापैकी 3639 ठरावधारकांनी मतदान केलं होतं. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ 4 मे 2026 ला संपणार आहे. मात्र गोकुळमध्ये 25 वर्षाच्या सत्तांतरानंतर नव्याने 1823 संस्थांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे वाढलेले नवीन ठराव कोणाच्या पत्त्यावर पडणार असा सवाल उपस्थित होत आहे. कारण गोकुळमध्ये सत्तांतर घडवत असतानाच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, त्याचबरोबर आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर या सर्वांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. या सर्वांच्या ठरावांची गोळाबेरीज करूनच गोकुळमध्ये सत्तांतर करणे शक्य झाले होते. मात्र 5 वर्षाच्या काळानंतर आता अनेक राजकीय गणित बदलली आहेत. गोकुळमध्ये सत्तांतर करण्यासाठी ज्यांनी मोठी भूमिका बजावली होती ते ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे सध्या महायुतीच्या बाजूने आहेत. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील हे आमदार चंद्रदीप नरके यांच्या सोबत आहेत, तर अरुण डोंगळे हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत आहेत. त्यातच विद्यमान संचालक मंडळात संचालकांची संख्या आता 21 वरून 25 करण्यात आली आहे. 2021 मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीवेळी 3647 संस्थांचे ठराव होते, तर आता नव्याने झालेले 1823 असे एकूण 5470 संस्था मतदानासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे विजयासाठी किमान 2800 ठरावांची गरज लागणार आहे. निवडणुकीसाठीचे हे ठराव म्हणजे गोकुळ दूध संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मतदान करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांनी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी केलेले अधिकृत निर्णय असतो. हे ठराव कायदेशीररित्या नोंदणीकृत संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सभेत मंजूर केले जातात. त्यानंतर हे ठराव वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे जमा करावे लागतात. गोकुळच्या निवडणुकीत सध्याच्या घडीला सर्वाधिक ठराव हे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी व अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडेच असल्याचे मानले जात आहे. अरुण डोंगळे ज्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात त्या राधानगरी तालुक्यात नव्यानं 245 संस्थांची वाढ झाली आहे, तर करवीर तालुक्यात 229 संस्थांची नव्यानं वाढ झाली आहे. त्यानुसार सध्या राधानगरीमध्ये 703 तर करवीर तालुक्यात 868 ठराव आहेत. त्यामुळे गोकुळच्या लढतीत या दोघांच्या भूमिकेला महत्त्व राहणार आहे. सध्या तरी हे दोघेही सत्तारूढ गटासोबत असले तरी विरोधकांची व्यूहरचना पाहता यातील एकाला प्यादे करून विरोधकांनी सत्तेचा सारीपाट मांडला तर आश्चर्य वाटायला नको. तर आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच 2000हून अधिक संस्थांचे ठराव त्यांच्याकडे असल्याचं म्हटलंय. त्यामुळं गोकुळसाठी आमदार सतेज पाटील यांनी शड्डू ठोकला असला तरी आमदार सतेज पाटील यांना शह देण्यासाठी दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचं जाहीर केलंय. राजकीय पक्षांचा विचार केला तर भाजप, शिंदेसेना, अजित पवार राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती यांच्या ठरावांची गोळाबेरीज अधिक होणार आहे. तर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील त्याचबरोबर माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर
यांच्याकडे असलेले ठराव देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. धन्यवाद.